थेट जाऊयात नवी मुंबईच्या वाशीमध्ये। याच ठिकाणी आता मनोज जरांगे यांची सभा होणार आहे। मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि ही चर्चा सकारात्मक झाल्याचं कळतंय। त्यामुळे आता नेमकी काय चर्चा झाली या संदर्भात ते आपल्या मराठा बांधवांशी बोलणार आहेत आणि पुढचा निर्णय सुद्धा जाहीर करणार आहेत। त्यामुळे आता वेदांत नेव आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। वेदांत। अमोल, ज्या प्रकारे आपण बघितलं इथे आता छत्रपती शिवाजी महाराज चौक जो वाशीचा चौक आहे तिथे ही पत्रकार परिषद घेतली जाणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये पुढच्या आंदोलनाची दिशा जी आहे ती ठरवली जाईल। ज्या प्रकारे राज्य सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलं, शिष्टमंडळाने जो काही मसुदा आहे जो शासन निर्णय जारी करायचा आहे त्या मसुद्यासंदर्भात जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली। जरांगे पाटील यांनी आपल्या वकिलांशी सुद्धा चर्चा केली आणि त्यातल्या काही त्रुटी आहेत या सगळ्याची पुन्हा एकदा चर्चा आता ह्या व्यासपीठावर केली जाणार आहे। त्यामुळे राज्य सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा या व्यासपीठावर असेल, सोबतच जरांगे पाटील आणि वकील हे सुद्धा तिथे असतील आणि त्यामुळे जर त्यांचं असं म्हणणं आहे की जो काही निर्णय घेतला जाईल पुढचा तो सगळ्यांना विचारून घेतला जाईल आणि त्यामुळेच आता या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। कारण गाड्या जर आपण बघितल्या तर मुंबईच्या दिशेने लागलेल्या आहेत, मार्गस्थ होतील आणि त्यामुळेच या सभेमध्ये नेमकं काय निर्णय घेतला जातो हे पाहावं लागेल। विधान शिष्टमंडळातले कोणकोणते अधिकारी म्हणा किंवा कोणकोणते नेते असतील? ज्या प्रकारे आपण बघितलं सकाळी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव भांगे, त्यासोबतच आपण बघितलं विशेष कार्यकारी अधिकारी इथे आपण बघितले मंगेश चिवटे होते आणि इतर जे अधिकारी होते, सरकारकडनं काही वकील सुद्धा आले होते आणि या सगळ्याचं शिष्टमंडळ आता आपण बघतो जरांगे पाटील ते सभास्थळी पोहोचलेले आहेत। अमोल, बरोबर बरोबर। वेदांत, तुम्ही आपल्या सोबतच राहा। आपण ही दृश्य दाखवतोय वाशीमधून विराट असा हा मोर्चा या ठिकाणी वाशीमध्ये पोहोचलेला आहे आणि आता याच सभा मंचावरती जरांगे पाटील शिष्टमंडळासोबत चर्चा करणार आहेत आणि आपल्या समाज बांधवांसमोरच ते निर्णय सुद्धा जाहीर करणार आहेत। पुढची दिशा नेमकी काय असेल या आंदोलनाची, कारण हे भगवं वादळ सध्या मुंबईच्या वेशीवरती आलेलं आहे आणि हा मोर्चा जर असाच पुढे गेला तर मात्र सरकारच्या नाकीनऊ येऊ शकतात। त्यामुळे लवकरात लवकर या संदर्भातला निर्णय घेणं सरकारसाठी सुद्धा अपरिहार्य आहे। आताच्या आता या संदर्भामध्ये निर्णय जाहीर करणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि नेमकी काय चर्चा झाली, पुढची दिशा नेमकी काय असेल या संदर्भात मनोज जरांगे आता आपल्या समाज बांधवांशी बोलणार आहेत। तर याच सभेमध्ये शिष्टमंडळासोबत जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेचा सर्व तपशील मनोज जरांगे आपल्या या समाज बांधवांसमोर मांडणार आहेत, आंदोलकांसमोर मांडणार आहेत आणि मग त्यानंतर समाज बांधव नेमके काय निर्णय घेतात त्यावरून ते आपली पुढच्या दिशा ठरवणार आहेत। तुर्तास मनोज जरांगे यांचं आता मंचावरती आगमन झालेलं आहे। हेलो, मिल रहा है क्या अभी? हाँ ठीक है, बोल दो। सरकारने नेमकं जरांगे यांना काय सांगितलेलं आहे याचे तपशील ते सध्या देणार आहेत। गेल्या 2 दिवसांपासून मनोज जरांगे सातत्याने सांगतायत की आम्हाला जर आरक्षणात दिलं तर मी आल्या पावली परत जाईल। त्यामुळे ठोस आश्वासन जर जरांगे पाटील यांना मिळालं तर हा मोर्चा इथे सुद्धा थांबू शकतो। परंतु नेमका काय निर्णय झाला ते अगदी काही मिनिटांमध्ये ते सांगणार आहेत। मंचावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मनोज जरांगे सध्या वाशीमध्ये पोहोचलेले आहेत आणि लाखोंचा हा जनसमुदाय सध्या वाशीच्या या मैदानामध्ये सध्या आपल्याला दिसून येतोय। त्यामुळे जरांगे यांची मागण्या आता सरकारनं पूर्ण केलेल्या आहेत का ते पाहावं लागेल। त्यामुळे अर्थातच आता प्रतीक्षा आहे की मनोज जरांगे नेमकं काय बोलतात याची।
आपल्याला माहित आहे की 20 तारखेपासून हा मोर्चा निघालेला आहे। अंतरबाली सराटी या अत्यंत छोट्या गावातून मनोज जरांगे पाटील येतात आणि तिथून त्यांनी हा मोर्चा सुरू केला आणि जनसमुदाय वेगवेगळ्या गावांमधून या मोर्चामध्ये सहभागी होत गेला आणि आता त्या मोर्चाचं स्वरूप आपण बघतोय। मुंबईच्या वेशीवरती नवी मुंबईच्या वाशीमध्ये सध्या हा जनसमुदाय पोहोचलेला आहे आणि लाखोंचा जनसमुदाय याची काही मोजदादच नाहीये। असा हा प्रचंड जनसमुदाय सध्या नवी मुंबईमध्ये पोहोचलेला आहे आणि जर सरकारने यावरती तोडगा काढला नाही तर हा जनसमुदाय असाच मुंबईला येणार आहे आणि मुंबईमध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली तर अनेक प्रशासकीय अडथळे सुद्धा येऊ शकतात। त्यामुळे सरकारच्या वतीने हा मोर्चा थांबवणं गरजेचं आहे। या मोर्चाला एक ठोस आश्वासन देणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केलेली आहे। त्यांचं शिष्टमंडळ कालपासून सातत्यानं मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करते, त्यांचे मनधरणी करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणूनच आतापर्यंत जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेमधून नेमका काय तोडगा निघालेला आहे मनोज जरांगे पाटील आपल्या या सर्व समाज बांधवांशी आंदोलन करताना सांगणार आहेत आणि मग त्यानंतर या आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे। काल लोणावळ्यामध्ये सरकारचं एक शिष्टमंडळ येऊन भेटलं आणि अनेक वेळ चर्चा झाली। काल दिवसभर ही चर्चा रंगत होती। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्वतः मनोज जरांगे यांच्याशी ते बोललेले आहेत। त्यामुळे काही ठोस आश्वासन या मोर्चाला मिळालेलं आहे का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। आणि गर्दी प्रचंड आहे। या गर्दीला संबोधित करतील आता थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील। नको रे मला सर्वांनाच प्रतीक्षा आहे मनोज जरांगे नेमकं काय बोलतात आणि त्यांच्या याच संबोधनामधून आता पुढची दिशा आंदोलनाची नेमकी कशी असेल ते सुद्धा कळणार आहे। सरकारनं नेमक्या मागण्या मान्य केलेल्या आहेत का, काही ठोस आश्वासन दिलेलं आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। सगळे सोयरे या एका शब्दावरून मनोज जरांगे पाटील आणि सरकारमधली जी चर्चा होती ती सातत्यानं फिसकटत होती। आई वडिलांसोबतच इतरांना सुद्धा जे नातेवाईक आहेत त्यांना सुद्धा प्रमाणपत्र मिळालं पाहिजे अशी मुख्यमंत्र्यांची मागणी होती। माफ करा, जरांगे पाटील यांची मागणी होती आणि त्यावरूनच हा सगळा खल सुरू होता। त्यामुळे त्या संदर्भात काही मोठा निर्णय झालेला आहे का ते सुद्धा पाहावं लागेल। गर्दी खूप आहे, आवाज खूप आहे, त्यामुळे मनोज जरांगे नेमकं काय बोलतात ते कळत नाही। घरात पाहिलं मारा म्हणाला तुम्ही खाली बसा ना, काय प्रॉब्लेम राहत मी उन्हात आहे, तुम्ही आपण सगळे उन्हातच आहेत मराठी आपल्याला आम्ही जाऊन थोड्या सगळ्यांनी सूट दिलंच नाही आपल्याला काय
पटापट खाली बसा होऊन देणार नाही. लोक परेशान व्हायला लागले. तुम्ही खाली बसा. खाली बसा. खाली बसा. आवाज येतोय सगळ्याला? नाही तुम्हाला बी नाही? आणि मग मी आवाज येत नाही म्हणल्यावर तुम्ही नाही कसं काय म्हणले? गप्प भरायला पाहिजे होतं. मी म्हणलं आवाज येत नाही तर तुम्ही म्हणले नाही येत. आवाज येत नाही. तुम्ही शांत बसल्यावर येईल. शांत बसा. आवाज येत नाही म्हणतात. नाही अवघड व्हायचं माझं दिसतो. मी याच्यावर भरव सगळ्यांना दिसत. याच्यावर भरा तर काय हे काय आहे? काय पडायसारखं नाही माय होय त्यांनी. नको दिसन सगळ्याला. लोकांना दिसणं महत्वाचं नाही. तुम्हाला थोडा त्रास होईल. थोडं घर मागासारखं माझ्यासारखं मी जागा द्यायला लावतो ना. अरे मी मागासारखा इकडे दिसणार ना. हा तो एकट्याचा प्रॉब्लेम आहे. बाकीच्याचा अवघड आहे यार. तो आरक्षण मिळालं की बाकी चाल नका देऊ. मी वर येतो. सारखा बाजूला बाग खाली वाचले. इकडून जातो का?
आता पुढे न बघितलं तरी मी बाळासाठी डोक्यावर घेतलंय. सगळेजण शांत बसा. आरडा केला तर तुम्हाला ऐकायला येते नाही. शांत बसा. करू का चालू करू का? आता एकदम शांत बसा. शांत बसले तर मागच्या सुद्धा आवाज आहे. शांत बसा. आता शांत बसा. आता एकदम शांत बसा. तुम्ही शांत बसले तर मागच्या सुद्धा आवाज आहे. राजे छत्रपती शिवरायाचं वंदन करून आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं देशातील सर्व बांधवांना मनपूर्वक मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देशराय. साऊंड सिस्टीम चांगली पाहिजे मित्र. शब्द सगळ्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. येणार नाही का अर्जंट? लय महत्वाचा विषय होता. कायला जर ऐकायला नाही गेलं ना कित्येक जणांपर्यंत ऐकायला जाईल माहिती. आपण तुम्ही शांत बसल्यावर आवाज येईल ना. शांत बसा सगळे. मराठ्यांनी शांत बसा म्हणलं की शांत बसा. सगळ्यांचा प्रॉब्लेम ऐकण्याचा आहे. आणि सरकारनं आता काही कागदपत्र आपल्याकडे दिलेत. त्या संदर्भात आपल्याला महत्वाची चर्चा करायची. म्हणून तुम्ही शांत बसणं गरजेचं आहे. कधी एकदम शांत बसले तर जिथं नाही तिथं आवाज येऊ शकतो. तुम्ही फक्त तुमच्या आसपासचे शांत करा. आवाजच येत नाही म्हणतात राहू दे. इकडचे सगळे नाही येणार का? लांब आहे का साऊंड सिस्टीम? अर्धा घंटा थांबू आपण येत असले. लावता का फोन? अर्जंट मध्ये 10 रुपये जास्त घेऊ आम्हाला. पण काय करतो आता? बोला. माझ्या मायबापाच्या कानावर सगळ्या गोष्टी जाणं गरजेचं आहे. आम्ही उन्हात 600 किलोमीटरवर आमचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून आलेलो. आम्ही मोकळे माघारी जात नाही. आता काय घडलंय काय झालंय हे सगळ्याच्या कानावर गेलं तर सगळे ऐकतील. कानावर नाही गेलं तर अर्ध्याचा गैरसमज होईल. अर्ध्यांनाच माहित होईल. त्या अर्ध्याला सांगायचं कोणी. इथं 2-2 दिवस भेट व्हाय ना एकामेकाची. आणि खाली जर बसले ना तुम्हाला सगळ्याला हवा लागणार आहे. मला कसं लागा लागली? इकडून यायला लागली तिकडून यायला लागली. त्यामुळे तुम्ही सगळे खाली बसा. तुम्हाला कोणाला गरमणार नाही. आता साऊंड सिस्टीम व्यवस्था अर्धा घंटा गप बसा. आता आणायची का? बोलू याच्यावरच आणायची का? बाय 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 आणत म्हणते भाऊ. आता लय जाऊ गड कार्यक्रम. आणि आणणं गरजेचं आहे. काय आणायची का नको? आणायची का? आणायची का साऊंड सिस्टीम? हा ट्रॅफिक
ट्रॅफिक जाम येणार आहोत ते येता यायचं नाही म्हणते. बसा शांत बसा एकदम तुम्ही. आपण ऐकू आता सगळेजण ऐकू आपण. ते ऐकायलाच नाही. ही काढा कोपरा नि काढा कोपरा बोलणंच द्या नाही मला. पण विषय पण लय महत्वाचा आहे. विषय बी सोपा नाही. आपण त्याच्या गाडीला जागा देऊ. आवाज येत नाही. थांबा थांबा व्यवस्था करू. टेन्शन ना घेऊ. व्यवस्था करू. थांबा बघा बरं काहीतरी. माझं उपोषण 11 वाजता सुरू झालंय. शांत बसून ऐका ना. आपण काय करू. ऊन बिलं झालंय. पाणी प्या. आपण त्याच्या गाडीला जागा देऊ नाही. आवाज येत नाही. ओ सरपंच सरपंच नाही नाही महत्वाचा निर्णय तर सांगून द्या ना. असं कसं बाबा गडबड नाही. आपल्याला आपल्या लेकराला मोठं करायचंय. आपण इथं आलेलोच आहेत. मोकळं माघारी जात नसतो आपण आता. फक्त झालेल्या घटना तुमच्या कानावर पडणं समाजाच्या गरजेचं. मी फक्त तिथं त्यांची चर्चा केली. म्हणलं माझ्या मायबापा पुढे मला ठेवायचंय मग बघू. मग काय थोडं लेट होतून जायला काही फरक आहे का. तिकडे गेलं काय सावली थोडीच आहे आपल्याला. तिकडे ऊन आहे आणि इकडे ऊन आहे. अरे यार खाली उतर रे दादा. ए उतर खाली. आवाज आहे ना का. आवाज येत नाही. येईन येईन येईन. थांबा थांबा. येतोय आवाज येतोय. ए ते लाईटच्या डीपी बसले ते आपले वे. खाली उतरा तुम्ही. 1 मिनिटात खाली आले पाहिजे तुम्ही. आपल्याला हे आंदोलन लेकरा बाळासाठी. उतरा खाली. उतरा. डीपी बसले. कोणी कसली बी शायनिंग नाही मारायची. त्यांना बी खाली घ्या. आपले पोरं त्यांना खाली घ्या. त्यांना खाली. हो खाली इकडे. येते का साऊंड सिस्टीम. आता येतो का आवाज. आवाज येतो का. आता येतो का. तुम्हाला येत नाही का. कसं बोलू सांगा बरं. अर्धवट गैरसमज लय बेकार असतो. आवाज येतो तुम्हाला. येतो का. येतो का. नाही भेटणार साऊंड. येतोय का आता. येतोय का. आवाज येतो का. येतोय का. येईल ना. तुम्ही शांत बसले तर येईल ना. अरे व्यवस्था नाही ना आपल्याकडं. आपलं गाव नाही इथं. आपलं गाव असतं तर मग आपण काय. आता साऊंड नाही. साऊंड नाही. साऊंड काय.
आवाज नाही. अहो तुम्ही समजून घ्या. लोक इकडे काय म्हणते तुम्ही थोडं समजून घ्या ना. अरे पोलीस सगळं हातावर करते, सगळं गैरसमज आहे राव. मी तुम्हाला अर्ध्या घंट्यापूर्वी सांगितलं होतं. साऊंड सिस्टीम बदलायची का? काय म्हणते ते सांगा रे मला. सोडून द्यायचं आपण जाऊ. थोडं पोरं माग का बरं झालं सुरू. आपला भोंगा करावर चालू. आता थोडी जागा द्या, आपले भोंगे सुरू करू आपण. हे करा इकडे जागा द्या, जागा द्या, आपले भोंगे सुरू करू आपण. बस 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 होय बस. आता इकडे आवाज जाईल आणि इकडे जाईल, इकडे आवाज जाईल तुमचा, इकडे जाईल. बस आता कुठे तुमचं बोलायचं, कुठे वायर द्या. हे चालू आहे की याचं इकडे एक तोंड करा आणि एक तिकडे करा. दरम्यान महाराष्ट्र हे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं राज्य आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरती दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा असून मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळ पाठवलेलं आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे त्यांची वक्तव्य आपण पाहूयात. त्यांच्या बाबतीत त्यांनाही सगळ्यांना शुभेच्छा, सर्व जनतेला शुभेच्छा. त्यामुळे हे राज्य, महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणारं राज्य आहे. या राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था राखली जाते, एक सलोख्याचं वातावरण आपल्या राज्यामध्ये आहे, ही आपली परंपरा आहे. आणि त्यामुळे मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं प्रजासत्ताक दिनानिमित्त मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. पहिल्यांदा तर माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला काही निर्देश दिलेले आहेत. कोणालाही आंदोलन करण्याचे पूर्ण अधिकार आहेत, पण ते शांततेने झालं पाहिजे, ते नियमाने झालं पाहिजे, अशा प्रकारे माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू. त्याचसोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमचे प्रयत्न चालू आहेत. कालच जनरलला सांगितलं माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. दुसरी गोष्ट मी माहिती सकाळी घेतली, त्याच्यामध्ये CM साहेबांनी भांगे म्हणून सेक्रेटरी आहेत आणि शिष्टमंडळ भांगे आणि काही लोक नव्या मुंबईमध्ये आहेत, ते त्यांच्याशी चर्चा करतायत. मुख्यमंत्र्यांचा चर्चेतनं मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्यांच्यामध्ये भांगे हे होते, वेगवेगळे विधी व न्याय खात्याचे पण काही लोक होते, पण भांगे यांच्याकडं सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी आहे. अजून 1-2 डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहेत, त्याच्यामुळे ते चर्चेला गेलेले आहेत. GR वेगवेगळे काढले, त्याचे सगळे माहिती भांग्यांना माहिती असल्यामुळे तेच तिथं बोलायला गेले. आणा वायर जोडा लवकर पटापट. ते मागच्या बाजूने आणून लावा तरी मला. इकडच्या बाजून 2-4 लावा, इकडून 2-3 लावा, इकडून 2-3 लावा. तेवढं तरी करा इकडून मागून. जरी थोडा उशीर झाला आता चर्चा करताना, तरी चर्चा होणं गरजेचं आहे.
पाण्याची व्यवस्था अर्ध्या घंट्यात व्हायला लागली लगेच. इकडं 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 पाणी आहे का? आम्ही तयार जाईल. पाणी आहे म्हणतात. पाणी म्हणल्यावर लगेच बाटल्या दाखवायला लागले. हो झालं का चालू? चालू झालं का? झालं का चालू? नाही आणखी. आलं आलं आलं. आता येईल ना सगळ्याला आवाज? येईल येईल. शांत एकदा मी बोलायला चालू झालो का सगळ्याला येईल. त्या डीपी बसला खाली उतरा. ते तिघ जण त्या डीपी बसले खाली उतरा होते. ते तिघ जण खाली उतरा. त्यांना त्या डीपी जवळचे ते वर बसलेला खाली उतर. राव द्या त्यांना बाबा. मग काय दिसेल राज्यात काय चाललंय? ते उभं राहिले तर दिसेल ना. कशाला पळायलेत म्हणते एवढे? करत आता शांत बसा. थोडं शांत बसा. शांत थोडं शांत बसा. आता आपण सुरू करू. आता शांत बसा. शांत. ठेव काय? ते तिकडे आवाज येत नाही मग. ठेव तुमच्याकडे करू का? ठेव. आणि यांनी काय करायचं मग? हे पुढं घेता येते का थोडं? थोडं असं करा त्यांच्याकडे. बस 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 का? बस बस बस. राहून द्या राहू द्या बस. राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या. ते होतच असतं. आपण सगळ्या बाजूने खंबीर राहायचं. आपण आता ते होत असत. मोबाईल सगळ्यांनी सुरू करा. आणि आता मी सुरुवात करतो. आपल्याला बरं काय आता तुम्हीच सांगा बरं समजून यांना. ऐकायला नाही येत म्हणलं त्यांची तरी काय चूक होईल? मी तरी काय सांगू? अहो लोकांपर्यंत संदेश जाणं लय गरजेचं आहे. खरा संदेश जाणं गरजेचं आहे. टायमिंग ठरवायचा का? तेवढ्या वेळात उभा करता का? टायमिंग ठरवा. हा आता किती वाजले? ऐका. तर मनोज जरांगे पाटील सध्या वाशीमध्ये आपल्या समाज बांधवांशी बोलण्याचा प्रयत्न करतायत आणि अगदी काही मिनिटांमध्ये ते आपल्या समाज बांधवांशी बोलणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.